दिवस उगवला. त्याची पिवळी किरणं डोंगरावर उतरली. देवानं भिजलेली फुलं स्नान घातलेल्या मुलाप्रमाणे दिसू लागली. सह्याद्री जागा झाला. पाखरं फांदी फांदीवर गाऊ लागले. दुर्गाने डोळे उघडले. यमू जवळच बसला होता. अंघोळ करून आला होता. येता येता 2 पानकोंबड्या मारून आणल्या होत्या आणि जाळ करून तो त्या भाजत बसला होता. कोंबड्या जाळावर तरतरत होत्या. त्या खरपूस भाजल्या जात असलेल्या कोंबड्याकडे पाहून दुर्गा गालात हसली. नदीवर अंघोळीला निघाली. पाठीमागून यमुनं हाक दिली, "ऐ, लवकर ये." तसं दुर्गानं वळून पाहिलं आणि यमू पुढे म्हणाला, "हे बघ, उशीर करशील नी कोंबड्या माझ्या पोटात जाते." "जाऊ दे," दुर्गा उत्तरली. "मग तू काय खाणार?" यमुनं विचारलं. मी मी तुलाच खाईन," दुर्गा म्हणाली आणि ते दोघं मोठ्यानं हसली. हसत हसत दुर्गा मंदगतीने नदीकडे निघाली. यमूची नजर तिच्या पाठीवर स्थिर झाली. दुर्गाची ती पाठमोरी आकृती पाहून यमूचं मन धुंद झालं. दुर्गा आणि यमू त्या घनदाट जंगलात आज 4 दिवस राहत होती. एका झाडाच्या 2 फांद्यावर आडवी लाकड टाकून यमूने एक माळा तयार केला होता. रोज दुर्गाला त्या माळावर बसून तो यंकूकडे जात होता. यंकूला भेटून भाकरी घेऊन येत होता. रोज चटणी, खरडा, शेंगा ही नव्या बातम्या आणीत होता. यंकू तर जवळजवळ नजरकैदी झाला होता. विलासरावाचा एक माणूस त्याच्या पाळतीवर होता. राव्या आणि बंड्या हे दोघे तर इरेलाच पडले होते. तुम्ही दुर्गाला दडवलीत असा इनामदाराने त्यांच्यावर आरोप केला होता, म्हणून ते खवळले होते. काय वाटेल ते करायचं, पण ती पोरगी पकडून इनामदारापुढे हजर करायची असा त्यांनी निर्धार केला होता. एकाही भिकाऱ्यांनी पाल मोडून जायचं नाही. ज्याला जायचं असेल त्यानं प्रथम दुर्गाला हजर करावी असं रंगराव पाटील म्हणत होता. त्या सक्त हुकमानं सारे भिकारी हैराण झाले होते. अडकित्यात सुपारी सापडावी तशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांना दुर्गा कुठंतरी गेली एवढंच ठाऊक होतं, पण ती कुठं आहे हे कोणालाच कळत नव्हतं. दुर्गा लवकर सापडावी, आपली सुटका व्हावी म्हणून काही भिकारी प्रयत्न करीत होते. पाऱ्या डवऱ्याला तर चेवच आला होता. तो यंकूवर सूड घेण्यासाठी राव्या आणि बंडू यांना मदत करीत होता. तो दिवसभर झोपत होता आणि रात्रभर यंकूच्या पालावर पहारा देत होता आणि यमू सर्वांना चकवीत होता. दुर्गा आंघोळ करून आली तेव्हा ती टवटवीत फुलासारखी दिसत होती. तिचा रसरशीत चेहरा उजळला होता. पोटऱ्यावर रुळणारे आपले लांबलचक केस तिनं गोळा करून छातीशी धरले होते. ती थंडीने कुडकुडल्यासारखं करीत हसत होती. तिचे डोळे हसत होते. तिच्या देहातील प्रत्येक अवयव हसत होता. अंगावरचं जुनं पातळ भिजून तिच्या अंगाला चिटकलं होतं आणि त्यामुळं ती अधिकच मोहक दिसत होती. तिला पाहून यमू भानच हरपला, पण लगेच त्याचं लाजरं बेडर झालं आणि "असं का पाहतोस?" असा भाव दुर्गाच्या चेहऱ्यावर तरळला. ती त्याच्या जवळ बसली. यमुनं भाकरी आणि भाजलेल्या कोंबड्या तिच्यापुढे ठेवल्या. मग ती दोघं जेवू लागली. पण यमू चोरट्या नजरेनं पाहतच होता. तेव्हा ती म्हणाली, "यमू, काय बघतोस?" "तुला बघतो." "का?" "कुठं दडवावी म्हणून." "मग कुठं दडवणार?" दुर्गानं पापण्यांची जलद उघडझाप करून विचारलं. यमू गंभीर होऊन म्हणाला, "दुर्गा, वैशाख आला की आपलं लगीन होणार. आता आपण कुणी परक हाय? मी आपली ही दुर्गा काळजात घालून ठेवी." या उत्तरानं दुर्गा मोहरली. तिनं आपली तरल नजर भरकन यमूकडे भिरकावली. यमू तिच्यापुढे शांत होता. त्याच्या मागे सह्याद्री उभा होता आणि त्या पार्श्वभूमीवर यमूही तितकाच भव्य दिसत होता. दुर्गा उगीचच लाजली. तिची नजर गरकन परतली आणि नम्र झाली. मग ती खाली पाहत भाकरीचा घास मोडून हळू आवाजात म्हणाली, "एक गोष्ट बोलू?" "हो, बोल की." "खरंच तू माझ्या संगे लगीन करणार?" दुर्गानं विचारलं आणि यमू स्वतःच्या गळ्यावर हात ठेवून म्हणाला, "खरंच, देववचन." दुर्गा खदखन हसली आणि घाबरल्यासारखं करीत म्हणाली, "ए बाबा, लगीन कर, पण माझ्या अंगाला हात लावायचा नाही, आधीच सांगून ठेवते."
मग लगीन कशाला करायचं? यमू म्हणाला, तुझ्या अंगाला हात लावायचा नाही. मांजर उंदराकडे बघतं तसं नुसतं बघित बसायचं. तशी दुर्गा वरमली. जीभ चावून म्हणाली, तसं नवं. हात लावायचा नाही म्हणजे तू आम्हाला मारायचं नाही, कळलं का? मी तुला जन्मात कवच मारणार नाही, यमू म्हणाला. लगीन झाल्यावर मी तुला तळहातावरच्या फोडावानी जपीन. मला टाकून कुठं कुठं जाणार नाहीस? दुर्गानं संतुष्ट होऊन विचारलं. यमू म्हणाला, मी तुला टाकून कुठं जाणार नाही. आणि माझ्या बापाला अंतर देणार नाहीस? पुन्हा दुर्गानं प्रश्न केला. यमू उत्तरला, त्याला बी जपीन. अगदी खरं? होय, देवचन. मग घे परमान. यमू पुढ्यातील भाकरी चटकन उचलून धरून म्हणाला, खोटा पडलो तरी भाकरी मला कुठे मिळणार नाही. यमूच्या त्या शब्दाने दुर्गा पुलंकित झाली. लग्न, नवरा, संसार, मुलं ही मालिका तिच्या डोळ्यापुढं तरंगली. ती लाजली. मग ती मोठ्यानं हसून यमूकडे पाहत राहिली. यमूनं दुर्गाला माळ्यावर बसवलं. कमरेचा विळा नि तिरखमटा तिच्याकडे देऊन तो गावाकडे निघाला. तेव्हा दुर्गा म्हणाली, यमू, लवकर ये. बापाला सांग म्हणावं मी बरी हाय. नि गंग्याला बी सांग. अन उशीर करू नक, लवकर ये. यमू हसला. नि आत्ता येतो म्हणून त्यानं धूम ठोकली. 2 मैलाचा वळसा घेऊन तो माळावर आला. यमूला पाहून यंकुला आनंद झाला.